हे बघ दादा, इथं आज सुद्धा आपलं 1:3 टार्गेट हिट एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि ते टार्गेट हिट कसं झालेलं आहे आणि या ट्रेड मागचं जे काय लॉजिक्स होतं ते आता तुला पहिल्यांदा मी सांगतो. चार्ट जेव्हा 5 मिनिटावर टाकाल त्यावेळी तुम्हाला एक इथे खाली सपोर्ट दिसेल 22,510 ते 22,460 या लेवलचा एक मोठा सपोर्ट मागणं आलेला आहे. त्या सपोर्टला 5 मिनिटावरती ते कॅन्डल बनली, परंतु या कॅन्डल मध्ये एवढी पॉझिटिव्हिटी नव्हती वर जाण्यासाठी आणि तेवढी ताकद नव्हती, म्हणून मी वेट केला परफेक्ट एंट्री जेव्हा मिळेल तेव्हाच घ्यायचा. आणि इथे बघू शकता एक हॅमर बनला 9:25 5 मिनिटावरती आणि एक साइडवेज झोन सुद्धा हा बनलेला होता. या झोनच्या ब्रेक होणं पण इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, हा झोन जेव्हा इथे ब्रेक व्हायला लागलेला 1 मिनिटावरती, आता तो कसा झाला हे दाखवतो. जेव्हा तुम्ही चार्ट 1 मिनिटावरती शिफ्ट कराल 5 मिनिटावरून तेव्हा बघू शकता इथं बिग ग्रीन क्लोज झालेली आहे कितीची 9:32 ची कॅन्डल. ठीक आहे, जशी ती कॅन्डल क्लोज झाली तसं त्या कॅन्डलच्या हाय लाईन डिएक्टिव्हेट केली आणि लोला आपला स्टॉप लॉस ठेवलेला होता. त्यानुसार आपण 1:3 टार्गेट ठेवलेलं होतं. 1:3 टार्गेट इथं हिट झालेला होता कितीला 9:46 ला, पण मी बुक केलेला नव्हता. मी ट्रेड वाजून सुद्धा होल्ड केला कारण मला परफेक्ट 1:3 टार्गेट हिट हवा होता. तसाच 9:49 ला त्याचा टार्गेट हिट झाला आणि जसा टार्गेट हिट झाला तसा मी डायरेक्टली इथे एसएल ट्वेल करून ठेवलेला होता. जे होईल ते होईल आणि इथं ट्रेलिंग एसएल हिट होऊन 1:3 टार्गेट मिळालेलं होता. तशी लेवल माझी इथे 22,740 पर्यंत होती, म्हणजे 22,750 म्हणू शकताय तुम्ही. परंतु त्या लेवल पर्यंत जाईल न जाईल म्हणून मी आपला 1:3 टार्गेट घेतला आणि डे क्लोज केलेला आहे. ठीक आहे, असं जर तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका. लाईक कमेंट शेअर सुद्धा नक्की करा मित्रांनो, तुमच्या सपोर्टची सध्या खूपच गरज आहे आपल्याला. तर भेटूयात आपण उद्या ट्रेडिंगच्या दिवशी.